रेमंड युको डेनिमच्या कामगारांचे एल्गार. प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू. रेमंड युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेड लोहारा येथील कामगारांच्या वेतन वाढीचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. व्यवस्थापनासोबतच्या प्रलंबित मागण्या आणि वेतन करारावरून कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आज 18 फेब्रुवारीपासून यवतमाळ येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाची ठिणगी 17 फेब्रुवारी रोजी पडली. काल लोहारा येथील कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर निदर्शने केल्यानंतर आज हजारो कामगारांनी कंपनीपासून आझाद मैदानापर्यंत भव्य बाईक रॅली काढली. या रॅलीच्या माध्यमातून कामगारांनी एकजूट दाखवत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. विकास जोमदे, सचिन देशमुख आणि अन्य कामगार नेत्यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 1500 कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांच्या मुख्य मागण्या खालीलप्रमाणे आहेत. 2024 पासून नवीन वेतन करार 7200 रुपयांपेक्षा जास्त रकमेचा असावा. 16 फेब्रुवारी रोजी निलंबित केलेल्या 9 कामगारांना विनाअट कामावर परत घ्यावे. 6 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या संप काळातील संपूर्ण पगार कामगारांना मिळावा. बोनस करारामध्ये सुधारणा करून सन 2024 पासून 20% वाढ करावी. आर्यर्स पॅकेज वेतन फरकाची संपूर्ण रक्कम मार्च 2026च्या पगारात मिळावी. जर उपोषणादरम्यान कोणत्याही कामगाराची जीवितहानी झाली तर त्यास सर्वस्वी रेमंड कंपनी प्रशासन जबाबदार असेल. मागण्या मान्य झाल्यास उद्यापासून आम्ही सहपरिवार उपोषणाला बसू. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तहसीलदार योगेश देशमुख, सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे, पोलीस निरीक्षक जाधव आणि उपनिरीक्षक सपकाळ यांनी उपोषणस्थळी भेट दिली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामगारांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि त्यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्ते पंढरी पाठे यांनीही उपोषण मंडपाला भेट देऊन कामगारांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला. कामगार आपल्या मागण्यांवर ठाम असून जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. आता कंपनी प्रशासन आणि शासन यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आमच्या प्रमुख मागण्या आहे की आम्हाला वेतनवाढ 7250च्या वर देण्यात यावी. आमचे संप काळामधील जो पगार आहे तो आम्हाला देण्यात यावा. आमचे जे 9 कामगार कंपनीने जे बेकायदेशीर निलंबित केले त्यांचं निलंबन विनाअट वापस घेण्यात यावं आणि एरियसच्या रक्कम एकमुष्त देण्यात यावी. यवतमाळ येथील आम्ही सर्व कामगार आहोत आणि मागील 22 महिन्यापासून आमचा वेतनवाढीचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित आहे. 1 एप्रिल 2024 पासून आम्हाला करार लागू व्हायला पाहिजे होता, तो अद्यापपर्यंत झालेला नाही आहे. आणि आमची जी प्रातिनिधिक संघटना आहे रेमंड कामगार संघ NGP 5252 ही संघटना व्यवस्थापनासोबत हात मिळवणी करून कामगारांच्या विरोधात ते काम करत आहे. म्हणून आम्ही सर्व कामगार आमच्या हक्कासाठी, आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यासाठी आम्ही आज दिनांक 18/2/2026 पासून आमरण उपोषण आंदोलन आम्ही संवैधानिक मार्गाने चालू केलेले आहे. आणि जोपर्यंत आमचे पूर्ण मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार. आणि जर आमचे मागण्या पूर्ण व्यवस्थापन जर मान्य करत असेल तर आम्ही आंदोलन समाप्त करून कंपनी आम्ही चालू करायला तयार आहे. पण व्यवस्थापनाने आमचे जे प्रमुख जे मागण्या आहे ते सर्व मान्य करायला पाहिजे. इथं जेवढे कामगार आहे त्यांना कोणालाही जर जीवितहानी झाली याची जबाबदारी रेमंड युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापनाची राहील. मित्रांनो नमस्कार. पंढरी पाटे या ठिकाणी रेमंड युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेड यवतमाळच्या कामगारांचं वेतनवाढीच्या संदर्भाने आज दिनांक 18 फेब्रुवारी शिवजयंतीच्या अगोदरल्या दिवशी स्थानिक यवतमाळ शहरातील आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाच्या ठिकाणी यवतमाळचे तहसीलदार रिस्पेक्टेड योगेश देशमुख सर, लेबर कमिशनर ऑफिसर सन्माननीय राहुल काळे सर व शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आदरणीय रामकृष्ण जाधव सर या ठिकाणी आलेले आहेत. कामगारांचे नेमके काय प्रश्न आहेत, त्यांच्या काय मागण्या आहेत हे समजून या ठिकाणी घेतोय. आपण पाहू शकतो जवळपास 1700
रेमंड कर्मचारी या ठिकाणी उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत. कामगारांचा साधा आणि सिंपल प्रश्न आहे, त्यांना त्यांच्या न्यायाचा हक्काचा पगारवाढ हवी आहे आणि याच अनुषंगाने हे कामगार या ठिकाणी बसलेले आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा याच पद्धतीचं उपोषण झालं होतं, पण त्यातनं जो तोडगा निघाला नाही, त्यानंतर या उपोषणाची सुरुवात झालेली आहे. साधारणतः जर आपण पाहतो म्हटलं तर रेमंड कंपनीची स्थापना ही ब्रिटिशकालीन भारतामध्ये 1925 साली झाल्याची एक माहिती आहे आणि मेजॉरिटी खूप मोठ्या एरियामध्ये यवतमाळमध्ये ही कंपनी आहे आणि कंपनीचा मेन उद्देश हेच आहे की फॅब्रिक असेल, सुटिंग असेल, शर्टिंग असेल, या पद्धतीचे कापड निर्माण करून या कंपनीवरती यवतमाळ डिस्ट्रिक्टमधले बरेचसे एम्प्लॉयर डिपेंड आहेत आणि कामगारांचा जर वेतनवाढ झाली नाही, इतर काही जे काही महत्त्वाच्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन हे सगळे कामगार या ठिकाणी बसलेले आहेत आणि जर प्रश्न सुटणार नसतील तर आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे. कामगारांचं असं म्हणणं आहे की आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत, उद्यापासून आम्ही आमची सगळं कुटुंब घेऊन या ठिकाणी बसू, अशी कामगारांची एकंदर कौटुंबिक एकंदर म्हणजे एकसंघ पद्धतीने मागणी आहे. काय तोडगा निघतोय, काय निष्कर्ष निघेल हे काही वेळानंतर कळेलच, पण उपोषणास आज सुरुवात झाली. पंढरी पाटे, यवतमाळ. कामगार एकता जिंदाबाद, कामगार एकता जिंदाबाद, कामगार एकता जिंदाबाद. असा कसा देत नाही,